सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. तुमच्या समोर उभं राहण्याची एक उद्देश म्हणजे वेगवेगळ्या राज्यात पेपर देऊन आल्यानंतर मला जे मिळालेले अनुभव, मला त्या राज्यात त्या वेगवेगळ्या विद्यापीठात मिळालेले स्टडी मटेरियल, ते सगळं एकत्रित करून 2013 पासून म्हणजे 2012ला मी सेटचा अभ्यास सुरू केलो. 2013 पासून भरपूर अभ्यासाला मी सुरुवात केलेलो होतो. तेव्हापासून आतापर्यंत कमीत कमी 13 म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 12 वर्ष मी ह्या फील्डमध्ये मी काम करीत आहेत. मला माहित आहे मी हुशार नाही, तरी सुद्धा मी प्रयत्न करत करत तुमच्या समोर उभे आहे आणि पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवून मी लिहिलेले जे बोर्डवरती पॉइंट्स आहे ते आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहिला पाहिजे. 10 नोटबुक करा, वया करा. पेपर 1 साठी 10 वया पाहिजे. प्रत्येक नोटबुक एक चॅप्टरसाठी. आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी 10वं प्रकरण हायर एज्युकेशन बद्दल 100 कन्सेप्ट मी सांगणार आहे आणि या 100 कन्सेप्ट मधूनच पेपरला प्रश्न येणार म्हणजे येणारच आणि यायलाच पाहिजे अशी अपेक्षा ठेवून मी ही व्हिडिओ तयार करीत आहेत. आणि बोलत असताना, माहिती सांगत असताना, बोर्डवर लिहित असताना माझा एकच उद्देश असतो की मला मिळालेले जे चांगले अनुभव हे तुमच्या कामासाठी यायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील वेगवेगळ्या टॉप युनिव्हर्सिटी मटेरियल इंग्लिश मीडियम मधून मी कलेक्ट करून ते पुस्तक तयार केलं होतं आणि माझं तोडकं मोडकं मराठी भाषेत मी पुस्तक तयार केलेलं आहे. कृपया ह्या पुस्तकातील चूक हुडकण्यापेक्षा, मी काय म्हणतो लक्षात घ्या, ह्याच्यात चुका आहे म्हणणारे विद्यार्थी तिथंच बसा. तसं विद्यार्थी पुस्तक घेऊ नका. पहिलं माझं विनंती. आणि ज्यांना खरंच, कारण हे एक रस्ता आहे, हे एक मी रस्ता तयार केलेला आहे. रिझल्ट मिळवण्यासाठी हा माझा रस्ता आहे. मग कच्चा रस्ता आहे म्हणून तुम्ही हा रस्ता सोडला तर सोडा, किंवा ह्या कच्च्या रस्त्यामधूनच आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं मी पक्का रस्ता तयार करण्याची मी काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या पुस्तकात जे मी युनिट्स, 10 युनिटमध्ये जेवढं काय माहिती मी लिहिलेलं आहे ते सर्वच्या सर्व माहिती व्यवस्थित आहे. आणि पूर्ण लक्ष देऊन, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून हे सगळं पुस्तक आपण घेतलं पाहिजे. ह्या पुस्तकातील जे काय मी पॉइंट्स लिहिलेले ते पॉइंट्स व्यवस्थित लिहा. आज मी 10वं प्रकरण शिकवणार आहे. या 10व्या प्रकरणातील 100 कन्सेप्ट अगोदर मी सांगतो. त्यानंतर ह्या युनिटमधील जे समरी आहे ते समरी मी शिकवणार आहे. हायर एज्युकेशन, ओके, हे हायर एज्युकेशन मधला हा टॉपिक आहे, 10वा टॉपिक. अतिशय व्यवस्थितपणे मी लिहिलेलं आहे, कारण मला माहिती आहे मी काय लिहिलो, कसं लिहिलो म्हणून. ओके, चला हे पुस्तक घ्या. ह्या पुस्तकासोबत अजून 2 क्वेश्चन बँक आहे. व्हॉल्यूम 1, हे व्हॉल्यूम 1 आणि हे व्हॉल्यूम 2 इंग्लिश मीडियम मधून आहे. मग इंग्लिश मीडियमचे प्रश्न आपल्याला गुगल लेन्स म्हणून एक ॲप आहे, त्याचं सहाय्य घेऊन मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. सर इंग्लिश आहे, आपल्याला कळत नाही, आम्हाला पुस्तक नको. नका घ्यायचं. नको म्हटलं की मला राग येतो, कारण तुम्हाला करायची इच्छाच नाही असं वाटतात. नाही सर प्रयत्न करू, काहीतरी करू सर, कारण आपल्याला रिझल्ट पाहिजे सर, मी प्रयत्न करेन, काय केलं तर आपल्याला ह्या प्रश्न कळतील असं विचारा. मला नको सर, आमच्याकडे पैसे नाही तर सोडा. नाही असं म्हणायचं नाही, कारण आपण पैसा हा योग्य कामासाठी खर्च करत आहोत. दिस इज युअर इन्व्हेस्टमेंट. एवढं जर तुम्ही खर्च केलात तर रिझल्टच मिळतो ना. तेवढी 100% गॅरंटी मी देतो, कारण 10 वर्ष मी हेच काम केलेलं आहे. 2012 पासून सुरू केलो, 2013 पासून अभ्यासाला सुरू केलो. 12 वर्ष मी ह्याच्यात, माझं पूर्ण सर्वच मी ह्याच्यात गुंतवलेलं आहे. त्यामुळं मला माहिती हे पुस्तक किती महत्वाचं आहे, ह्याच्यातून किती रिझल्ट मिळतो, कसा मिळतो म्हणून. आणि ह्याच्यामधून प्रश्न मिळालाच पाहिजे. 10 युनिट तयार केलेले आहे. 10 युनिटामधील 100 कन्सेप्ट अगोदर मी सांगतो. त्यानंतर त्या युनिटातील समरी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर बर्निंग पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक्झाम ओरिएंटेड जेवढं शक्य तेवढं मी तुम्हाला माझ्या खांद्यावर घेऊन मी पळत जातो.
आणि मी जेवढं हार्डवर्क करतो, जेवढं मी डिसिप्लिन मी काम करतो, तेवढंही तुम्ही केला पाहिजे. दररोज कमीत कमी 3-4 तास, जेवढा जास्त वेळ तुम्ही ह्याच्याकडे देतील तेवढा तुमचा रिझल्ट येतो. ओके, वेळ द्या, रिझल्ट काढूया. ओके, चला, पुस्तक घ्यायचं असेल तर घ्या, नसेल तर सोडा. बोर्डवर लिहिलेले तरी पॉइंट्स व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहा. 10 नोटबुक तयार करा, नोटबुक मध्ये लिहित जावा. ओके, अर्धवट काम करू नका, अर्धवट प्रयत्न करू नका, अर्धवट नोट्स लिहू नका. करायचं असेल तर तन मन धन पूर्ण अर्पण करून आपण रिझल्ट केला पाहिजे, म्हणजे अभ्यास केला पाहिजे, तरच रिझल्ट मिळत असतो. ओके, चला, हे रिझल्ट आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी, तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. त्यामुळं सिरियसने अभ्यासाला सुरू करा आणि रिझल्ट मिळवा. चला, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हायर एज्युकेशन या युनिटमध्ये येणारे अतिशय महत्वाचे 100 कन्सेप्ट अगोदर मी सांगतो. पहिला कन्सेप्ट बघूया, शास्त्राज. शास्त्र एक शब्द आहे, शास्त्राज, शास्त्र हे एज्युकेशन फील्ड मध्ये येणारे शास्त्र. शास्त्र हे कशाला म्हणतात? व्हॉट इज मीन बाय शास्त्राज? शास्त्र मीन्स लर्नड डिसिप्लिन. इंग्रजीमधूनच समजून घ्या, लर्नड डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे शिस्त, लर्नड म्हणजे अभ्यास केल्यानंतर मिळालेले शिस्त. लर्नड डिसिप्लिनला, शिकलेल्या शिस्ताला आपण शास्त्र असे म्हणतो. दुसरा कन्सेप्ट आहे आयुर्वेदा इज लर्निंग प्रोग्राम ओरिजिनेटेड इन इंडिया अँड इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ दी ओल्डेस्ट. ह्या जगामध्ये सगळ्यात जुने जे लर्निंग प्रोग्राम आहे, जे शिकण्याचे जे प्रोग्राम आहे, हे आपल्या भारत देशातच होती आणि हे सगळ्यात जुनी आहे. आपल्या भारत देशात सुरुवात झालेले. ते कोणतं लर्निंग प्रोग्राम? तर आयुर्वेदा. आयुर्वेदा सुरुवात आपल्या भारत देशात झालेली आहे आणि ही जगातील ओल्डेस्ट आहे, जुनी आहे. त्याच्यानंतर एक ABC म्हणून एक कन्सेप्ट आहे, ते 2020 जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये हे इंट्रोड्यूस केलेले आहेत. ए म्हणजे अकॅडमिक, बी म्हणजे बँक, सी म्हणजे क्रेडिट. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट फुल फॉर्म विचारतात पेपरला, तेवढं बघूया. त्याच्यावरती एक मी वेगळाच व्हिडिओ तयार केलो ह्यापूर्वी, ते बघा. द बेस्ट वे फॉर प्रोव्हाइडिंग व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू. आता व्हॅल्यू एज्युकेशन, मौल्य शिक्षण आपल्याला द्यायचंय मुलांना, आपल्याला व्हॅल्यू शिकवायचे, व्हॅल्यू एज्युकेशन मुलांना द्यायचंय. मग कसं दिलं पाहिजे? मेंटोरिंग अँड रिफ्लेक्टिव्ह सेशन ऑन व्हॅल्यूज. तो मौल्य स्वतः आपण, द टीचर शुड फॉलो द व्हॅल्यूज फर्स्ट अँड द टीचर शुड ऑब्झर्व द व्हॅल्यूज ऑफ स्टुडंट्स. अगोदर आपण रिफ्लेक्ट केला पाहिजे, म्हणजे आपलं वर्तनातून, आपलं बोलण्यातून, आपलं कृतीतून आपण मौल्य जपतो का हे अगोदर त्यांना दाखवायचं. त्यासोबत मुलांना ऑब्झर्वेशन करायचं, मेंटोरिंग, म्हणजे वेदर द स्टुडंट्स आर फॉलोइंग व्हॅल्यूज ऑर नॉट, हाऊ दे आर फॉलोइंग. त्याच्यानंतर द पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इज बेस्ट सर्व्ड बाय, द पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इज बेस्ट सर्व्ड बाय फोकसिंग ऑन कन्सर्न फॉर ह्युमन व्हॅल्यूज. The purpose of value education is best served by focusing on concern for human values. म्हणजे मौल्य शिक्षणाचा उद्देश काय आहे, ते कसं सर्व आपण केलं पाहिजे? ते सर्वचे सर्व मौल्य हे मानवीय मौल्याशी संबंधित असणं गरजेचं आहे. डॉक्टर के कस्तुरी रंगन वॉज द चेअरमन ऑफ NEP 2020 ड्राफ्टिंग कमिटी. ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, त्याचं जे ड्राफ्टिंग कमिटी, त्याचा जो अध्यक्ष होता तो डॉक्टर के कस्तुरी रंगन. नाव द ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया. आपल्या देशात जो पहिला ओपन युनिव्हर्सिटी ते 1982 रोजी हैदराबाद येथे स्थापन झालेले, त्याला आंध्रा ओपन युनिव्हर्सिटी असेही म्हणतात. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी असेही म्हणतात. त्याच्यानंतर द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन, जगातील फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड 1969. ते कुठे? ॲट मिल्टन केनिस इन इंग्लंड. इंग्लंड येथे मिल्टन केनिस जवळ त्या स्थळात ओपन युनिव्हर्सिटी स्थापन झालेले. टीचर एज्युकेशन, ते शिक्षणशास्त्र जे आहे, टीचर एज्युकेशन इज अ प्रोफेशनल एज्युकेशन. एक टेक्निकल एज्युकेशन वेगळं आहे, प्रोफेशनल. आता टीचर एज्युकेशन हे कोणत्या विभागात येतात? तर प्रोफेशनल एज्युकेशन टीचिंग मध्ये येतात. प्रोफेशनल एज्युकेशन, व्यवसाय शिक्षण, व्यवसाय. ओके,
त्याच्यानंतर लॉयर हे पण प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये येतात लॉयर. द ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी इन इंडिया, भारत देशातील सगळ्यात जुनी विद्यापीठ कोणतं आहे तर तक्षशिला. हे कीर्तिशक पूर्व बिफोर ख्रिस्त 5th सेंचुरीमध्ये त्याच्या स्थापन झालेले आहे. त्याच्यावरती पण व्हिडिओ मी तयार केला होता. नॅक कमिटी ह्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ मी ह्या आधी केलेला. बघा 2023-2024 ह्या वर्षापासून ह्या महाराष्ट्र सेटसाठी मी व्हिडिओ तयार केलो होतो. ते सर्वचे सर्व व्हिडिओ आपण बघितला पाहिजेच. नाही सर मी 2025ला देणार आहे, मी आत्ताच व्हिडिओ बघू का? दादा पहिलाच पण व्हिडिओ बघायचं. पहिला व्हिडिओ 2023चा व्हिडिओ बघा, 2024चा बघा, त्याच्यानंतर 2025चा बघा. सॉरी. नॅक, नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल, हे बेंगळूर येथे स्थापन झालेले आहेत. हे लक्षात घ्या, ह्याचा फुल फॉर्म. एस राधाकृष्णन, म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन, त्याला एस राधाकृष्णन किंवा डॉक्टर राधाकृष्णन. द फर्स्ट कमिशन फॉर हायर एज्युकेशन इन पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड इन इंडिया. भारत देशात हायर एज्युकेशनसाठी पहिला जो कमिशन स्थापन झाला होता 1948 मध्ये, डॉक्टर राधाकृष्णन कमिटी. देन स्वयं म्हणून आहे, स्वयं स्टडी वेब्स फॉर ऍक्टिव्ह यंग ॲस्पायरिंग माइंड्स. हे जे पोर्टल आहे, हे पोर्टल कोणासाठी काम करीत आहे? हे कोणासाठी म्हणजे कोणकोणते विषय शिकवतात तिथं? टेक्निकल सब्जेक्ट, ह्युमॅनिटी सब्जेक्ट म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, मराठी, इंग्लिश लिटरेचर, कॉमर्स, ह्युमॅनिटी. टेक्निकल सब्जेक्ट इंजिनिअरिंगसाठी. त्यानंतर मॅनेजमेंट, कॉमर्स म्हणा, MBA, मॅनेजमेंटची सब्जेक्ट या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना शिकवतात आणि कोर्स सर्टिफिकेट देतात. थँक्यू सो मच. नमस्कार.